राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सध्या टोकाचा सत्ता संघर्ष सुरू असल्याचं दिसतंय। पडद्यामागे सुरू असलेला हा सत्ता संघर्ष काही पत्रांमुळे महाराष्ट्राच्या समोर आला। ज्या पत्रांनी महाराष्ट्राला हे कळलं त्या पत्रांनी एक नवा राजकीय आणि कायदेशीर पेच निर्माण झाल्याची सुद्धा चर्चा आहे। शिवाय पत्र माध्यमात कसं आलं यावरून सुद्धा पक्षात राजकीय घमासान सुरू आहे। अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये निवडणूक आयोगाला दिलेल्या पत्रप्रपंचाची चर्चा राजकीय वर्तुळात आहे। ती दोन पत्र आहेत। पहिलं पत्र तर दुसरं पत्र। 28 जानेवारीला अजित पवारांचं विमान अपघातात निधन झालं। त्यानंतर 16 फेब्रुवारी 2026ला पटेल तटकरेंनी निवडणूक आयोगाला पत्र दिलं। कार्याध्यक्षांना सगळे अधिकार देण्याचा उल्लेख त्या पत्रात होता। यानंतर 26 फेब्रुवारी 2026ला राष्ट्रवादी कार्यकारिणीची बैठक झाली। याच बैठकीत सुनेत्रा पवारांची राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड झाली। पार्थ पवार राज्यसभेचे उमेदवार असतील हाही निर्णय या बैठकीत घेण्यात आला। यानंतर 5 मार्च 2026ला पार्थ पवारांनी राज्यसभेसाठी अर्ज दाखल केला। यानंतर 10 मार्च 2026ला पत्रप्रपंचाला सुरुवात झाली। या दिवशी सुनेत्रा पवारांनी निवडणूक आयोगाला पत्र लिहिलं। या पत्रात 28 जानेवारी म्हणजेच अजित पवारांच्या निधनाच्या दिवसापासून ते 10 मार्च दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसकडून निवडणूक आयोगाला केलेला पत्रव्यवहार ग्राह्य धरू नये असं 10 मार्चच्या पत्रात म्हटलंय। निवडणूक आयोगाला दिलेलं पत्र असेल किंवा राज्यसभेचे उमेदवार म्हणून पार्थदादा पवार यांच्या एबी फॉर्मवर केलेली स्वाक्षरी असेल, हे पूर्णपणे पक्षाच्या घटनेनुसार झालेले निर्णय आहेत। परंतु माध्यमामध्ये प्रश्नचिन्ह उपस्थित करून ज्या काही बातम्या दाखवल्या जातात त्या तथ्यहीन निराधार आहेत। आमच्या पक्षाची प्रतिमा मलिन करण्यासाठी काही लोकांकडून कुटील डाव रचला जातोय, त्याचाच हा एक भाग आहे। पण या पत्रामुळे सुनेत्रा पवारांच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या निवडीपासून ते पार्थ पवारांच्या राज्यसभा निवडीवरती प्रश्नचिन्ह निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात होती। या सर्व पार्श्वभूमीवर सुनेत्रा पवारांनी 10 मार्चला निवडणूक आयोगाला लिहिलेलं पत्र मागे घेतलं जाणार असल्याची चर्चा होती। मात्र राष्ट्रवादी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्याने ही चर्चा फेटाळून लावली। 10 मार्चला निवडणूक आयोगाला पाठवलेलं पत्र मागे घेतलं जाणार नसल्याची माहिती सूत्रांकडून मिळते। पार्थ पवार यांच्या राज्यसभा निवडीसाठी झालेला पत्रव्यवहार राज्यसभा निवडणूक अधिकाऱ्यासोबत झालेला आहे, निवडणूक आयोगासोबत नाही। त्यामुळे त्यातही कोणतीही अडचण नसल्याचं राष्ट्रवादी पक्षाच्या वर्तुळातून सांगितलं गेलंय। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षा सुनेत्रा पवार यांनी जे केंद्रीय निवडणूक आयोगाला पत्र दिलं आहे ते पत्र मागे घेतले जाणार नाही अशी स्पष्टपणे माहिती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या एका ज्येष्ठ नेत्याने दिली आहे। महत्वाचं म्हणजे 28 जानेवारी ते 26 फेब्रुवारी दरम्यान झालेला पत्रव्यवहार देखील ग्राह्य धरण्यात येऊ नये असं देखील या पत्रात स्पष्ट सांगण्यात आलेलं आहे। त्यामुळे हा पत्रप्रपंच आता कुठपर्यंत पोहोचतो हे पाहणं अतिशय महत्वाचं असणार आहे। एकीकडे अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अंतर्गत धुसफुसीची चर्चा असतानाच राष्ट्रवादीचे 3 मंत्री आणि 2 आमदारांनी शरद पवारांची भेट घेतली। राष्ट्रवादी पक्षामध्ये सध्या सुरू असलेल्या धुसफुशीवरती सुद्धा चर्चा झाल्याचं सूत्रांनी माहिती दिली आहे। शरद पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या 3 मंत्र्यांनी आणि 2 आमदारांनी भेट घेतल्याची माहिती देखील पुढे आलेली आहे। आणि या भेटी दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या दरम्यान सुरू असलेली धुसफूस यावर गंभीरपणे चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती आहे। निवडणूक आयोगाला पाठवण्यात आलेल्या 2 पत्रांमुळे अजित पवारांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नेमकं काय सुरू आहे याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 मराठी।